काही काही निर्णय राज्य शासनाने UDCPRमध्ये घेतलेले आहेत. UDCPR हा वारंवार अमेंड होत गेला आणि FSIचे दरवाजे हे जास्तीत जास्त खोलायला लागले. FSIचे दरवाजे हे फक्त नुसते खोलत नाही, तर त्याबरोबर सुविधेंवरती, लोकांच्या मूलभूत अधिकारांवरती तेवढा ताण घेऊन येतो. त्यामुळे तो दरवाजा किती खोलायचा याला काहीतरी बंधनं असली पाहिजे. कशासाठी खोलावा त्या देखील काहीतरी विचार हवा. पण सरसकट प्रत्येक बाबीसाठी जास्तीचा FSI दिला तर त्याचा शहरावरती एवढा ताण वाढेल की शहरामध्ये राहणं मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे नॉर्मल रिडेव्हलपमेंट हे चालू आहे, चालू असलंच पाहिजे, कारण की पुनर्विकास करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्या माध्यमातून जो FSI भेटतो त्या माध्यमातून नॉर्मल बिल्डिंगचा रिडेव्हलपमेंट होतो. राज्य सरकारने URSच्या माध्यमातून स्लम एरिया किंवा जिथे इल्लिगल कन्स्ट्रक्शन झालेलं आहे त्यामध्ये त्यांना रेग्युलाइज करण्याच्या दृष्टीने आणि त्याचबरोबर दाटीवाटीचं क्षेत्र म्हणजे त्यामध्ये घरापर्यंत गाडी, काही फायर ब्रिगेड अशा बिल्डिंग जसं गावठाण एरिया, झोपडपट्टी, LIG एरिया अशा जागांसाठी URS लावण्याचं आलं. तशा लोकांनी एकत्र येऊन करण्यासाठी जास्तीचा FSI देऊन तो इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय त्यामध्ये आहे. असे क्षेत्र जास्त नाही आहेत पण ती आहेत. अशा भागाला सर्वप्रथम हा URS लागला पाहिजे. पण अशा जागेना लावण्यापूर्वी नियोजित असलेल्या भागामध्ये जिथे आपला रिडेव्हलपमेंट ही लागू होऊ शकतो अशा ठिकाणी जर लावला तर त्या ठिकाणी जिथे आवश्यक नाही तिथे लोकसंख्येचा जास्त भार, घनता ही वाढण्याची शक्यता आहे. URS ही अपवादात्मक म्हणजे रेअर केसमध्ये जिथे आवश्यक आहे तिथेच वापरली गेली पाहिजे. जर ती सर्वत्र वापरली गेली तर त्याचा ताण पेलण्याची क्षमता कुठल्याच शहरामध्ये त्या ठिकाणी नाही. नवी मुंबई शहर हे सुनियोजित आणि पायाभूत सुविधांमधून सज्ज शहर आहे. पण अशा प्रकारचा अनियंत्रित विकास सुरू झाला तर ते देखील पेलण्याची क्षमता नवी मुंबई शहरामध्ये नाही आहे. त्यामुळे आम्ही राज्य शासनाला विनंती केलेली आहे की अर्बन रिन्युअल स्कीमचा फायदा हा तिकडच्या नागरिकांना झाला पाहिजे आणि तिकडच्या शहरी भागाला झाला पाहिजे, जेणेकरून रस्त्याचे नवीन जाळे तयार होणं, अर्बन रिप्लॅनिंग होणं, नोडल रिप्लॅनिंग होणं या दृष्टीने प्लॅन हा आयुक्तांमार्फत तयार केला गेला पाहिजे. इम्प्रूव्हमेंट स्कीमसारखी, सुधारणा योजनेसारखी चॅप्टर्स आपल्या महानगरपालिका ॲक्टमध्ये आहेत. अशा प्रकारे सोसायटीकडून जर प्रस्ताव आले तर तो फक्त लाभ सोसायटीमध्येच राहून जाईल, पण तो लाभ सोसायटीला भेटण्याच्या ऐवजी त्या विकासकाला त्याचा जास्त लाभ त्या ठिकाणी जातोय अशा प्रकारचं निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे लोकांचं घरांची पुनर्निर्माण व्हावे ही भावना आहेच आणि त्यासाठी मोठी घरं भेटावी यासाठी वेगळी एखादी योजना आणावी अशा प्रकारचं आम्ही सांगितलेलं आहे. विकासकाच्या प्रस्ताव न येता तो प्रस्ताव आयुक्तांच्या मार्फत व्हावा. स्वयं पुनर्विकास किंवा अशा बिल्डिंगसाठी वेगळी योजना आणून जर जास्त क्लस्टरमध्ये बिल्डिंग एकत्र येत असतील तर त्यांना अफाट FSI नाही तर आवश्यक तो FSI वाढवून देण्याची तरतूद त्या ठिकाणी करावी, जेणेकरून शहराच्या नियोजनाचा, शहराचा सोयीसुविधेचा गणित आहे ते बिघडणार नाही आणि भावी पिढींना, आपल्या भविष्याला त्या ठिकाणी सुनियोजितेच्या वाटचालामध्ये काही अडथळा येणार नाही. तर सिम्प्लेक्स बाबत जे मुद्दा उपस्थित केला जात आहे, माकाड यांनी जी तिथे राहतात त्यांची घरं लहान आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांना जर मिळते चांगली योजना तर त्याचा लाभ काय होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आपण त्या विरोधात आहात असं नेगेटिव्ह समोर येतो. बघा, सिम्प्लेक्स घरधारकांना मोठी घरं भेटावी ही आमची धारणा आहे. क्लस्टरनी एकत्र यावे ही आमची धारणा आहे. पण क्लस्टरचा वापर हा फक्त अधिकचा FSI भेटून विकासकाचा नफा वाढवावा यासाठी आमचा विरोध आहे. कारण की नफा विकासकाचा वाढेल, लोकसंख्या त्या बिल्डिंगची वाढेल आणि त्याचा ताण हा नवी मुंबईच्या इतर शहरावरती, इतर नागरिकांवरती पडणार आहे. त्या सिम्प्लेक्सच्या लोकांना आता जरी नॉर्मल रिडेव्हलपमेंट केलं तरी तेवढ्याच साईजची घरं भेटणार आहेत. हा एवढा आटापिटा कशासाठी चालू आहे तर फक्त बिल्डरला जास्त नफा भेटावा आणि त्या नफ्यामधून काहीतरी कट जास्त भेटावा
या दृष्टीने चालू आहे. जर नॉर्मल डेव्हलपमेंटसाठी गेले तर मला वाटतं चांगल्यापैकी नफा देखील आहे, पण त्यांचं नफ्यासाठी त्यांना भूक जास्त मोठी आहे. त्यामुळे नफा जास्त कसा भेटू शकतो, तर जास्त FSI वाढवल्यामुळे भेटू शकतो आणि त्या माध्यमातून त्यांचं कार्य चालू आहे. तर जिथे लोकांची जी पुनर्निर्माणाचं जो धैर्य आहे ते नॉर्मल डेव्हलपमेंटमध्ये पूर्ण होऊ शकतो, तर तिकडे URS लागून त्या भागाला काहीच फायदा होणार. त्याचबरोबर घनसोळी भागामध्ये इतर क्षेत्र URS पात्र आहेत, त्यांना सर्वप्रथम न घेता जे URS शेवटी त्याला ऑप्शन ठेवू शकतो अशा भागाला घेतल्यामुळे जे पात्र आहेत, भविष्यामध्ये कॅरिंग कॅपॅसिटी संपली तर ते पात्र जे लोक आहेत त्यांना घेण्यासाठी आपल्याला अडचणी येऊ शकतात आणि ताण जास्त अधिक वाढेल. त्यामुळे फक्त FSI वाढण्यासाठी अशा प्रकारे USमध्ये जाणं हे चांगलं नाही. अशी कोणती सेक्टर आहेत, कोणते विभाग आहेत जिथे ही योजना राबवली जाऊ शकते? घनसोलीचं काय आहे? मी आयुक्त महोदयांना विचारलेलं आहे की आपण याचा अभ्यास केला आहे का, की घनसोली भागामध्ये घनसोली गाव असो, इतर कुठलं क्षेत्र जे दाटीवाटीचं आहे जिथे URS लागू शकतं, किंवा आता जे सिडकोने प्लॉट विकल्यात तिथे देखील 4 FSI लागू झालेलं आहे, तर त्या नोडची कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे? आता त्या नोडला फक्त 2च मला वाटतं 3च एंट्री एक्झिट पॉईंट आहेत. या ठिकाणी जवळजवळ 80 लाख फूट स्क्वेअर फीट बांधकाम होणार आहे. त्याच्यातलं मला वाटतं 20 ते 25 लाख फूट हे रहिवाशांना असणार आहे, बाकीचं स्क्वेअर फूट हे विक्रीयोग्य असणार आहे. त्यामध्ये किती लोकसंख्या, किती घरं बनतील, त्या प्रत्येक घराला एक एक गाडी असेल, ती गाडी रस्त्यावरच पार्क होतील किंवा रस्त्यावर जेव्हा निघतील तेव्हा गाडी पुढे जाणारच नाही, एवढ्या प्रकारची ट्रॅफिक होईल. तर अशा प्रकारे अनियोजितपणाला आपल्याला जायचं आहे का? आपला उद्दिष्ट लोकांना मोठी घरं भेटण्याचं आहे, पण त्यासाठी हा उपाय नाही. आणि या दृष्टीने आपण URSच्या ऐवजी मोठी घरं भेटायला दुसरी योजना त्या ठिकाणी आणावी अशी विनंती केली. राज्य शासनाकडे आम्ही विनंती केलेली आहे. आम्ही इम्पॅक्ट असेसमेंटची देखील एजन्सी त्या ठिकाणी केलेली आहे. आता तुम्ही सर्व, आम्ही सर्वजण हे जे न्यूज बघतायत हे सर्व या शहराचे नागरिक आहोत. आपण या शहरातून सोडून जायची कोणाची इच्छा नसेल तर या शहरावरती ज्या सुखसुविधा आहेत, जसं मी बोलावलं की आपण अंथरूण बघून पाय पसरलं पाहिजे, तर अंथरूण आपलं ही शहराच्या सुखसुविधा आहेत आणि पाय पसरणं म्हणजे FSI किती वाढवायचं आहे. जर आपण अफाट FSI वाढवत बसलो तर अंथरूण आपल्याला तोकडं पडणार आहे, त्या सुखसुविधा आपल्याला तोकड्या पडणार आहेत आणि त्या सुखसुविधांपासून आपल्या सगळ्या नागरिक जे आत्ता राहत आहेत त्यांना मुकावं लागणार आहे. लोक फक्त जिवंत राहतील, त्यांचा जगण्याचा अधिकार हा मुकणार आहे. त्यामुळे या फक्त सोसायटीच्या माध्यमातून नाही तर सर्व नवी मुंबई शहराचा एकात्मिक विचार करायला झालं तर अशा पद्धतीचा FSI आपल्याला घातक आहे. लोकांना जर घरं मोठं भेटत असतील लोकसंख्या आटोक्यात आणून, तर तशा प्रकारची योजना आम्ही घेऊन येऊ आणि त्यांना लोकांना जो मोठ्या घराचा न्याय देखील आम्ही आणू. आणि आता स्थगिती दिलेली आहे, विनंती केलेली आहे राज्य शासनाकडे. आम्ही विनंती केली पहिला की अशा प्रकारे तुम्ही स्थगिती द्या, तर राज्य शासन त्यावरती निर्णय घेईल. आणि आम्ही देखील मर्यादा आयुक्त महोदयांना घालून दिलेल्या आहेत कलम 68 अन्वये, महानगरपालिका अन्वये, की त्या मर्यादा घालून दिल्यात की अशा प्रकारे कारवाई करू नये. जर यामध्ये जर पुढे जातील तर आम्ही कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो.